पावसाळा म्हटलं की मक्याचं सीझन सुरू झालं, त्याच मक्यापासून तुम्ही एवढी क्रीमी, टेस्टी आणि भन्नाट अशी भाजी बनवू शकता, हे तुम्हाला माहित होतं का? तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कॉर्नची भाजी रेसिपी. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप गजबची रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे. घरच्या साध्या सुद्धा सामग्रीपासून आपण ही भन्नाट रेसिपी बनवणार आहे. सुरू काय करायचं माहिती आहे का? आपल्याला घ्यायचे ताजे ताजे मक्याचे दाणे, त्याचे आपल्याला करायचे 2 भाग तयार. तर एका प्लेटमध्ये मी थोडेसे मक्याचे दाणे काढून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दुसरा जो भाग आहे तो मस्त वाटून घेणार आहे. त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे आणि ती मी साईडला ठेवणार आहे बघा, अशा पद्धतीने. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेणार आहे कांदे, हिरवी मिरची आणि लसूण घ्यायची आहे. आता त्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं, एक पेस्ट तयार करायची आहे आणि आवश्यक तेवढी भाजीसाठी सर्व तयारी आपण करून घेऊ, म्हणजे भाजी करताना सोपी जाईल. आता आपण गॅसवर मस्तपैकी एक पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे आणि तेलाला छान गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला अगदी गरम करू नका, तर जिरं मोहरी जळू शकते. आपण पावसाळ्यामध्ये मक्याच्या भरपूर रेसिपी ट्राय करतो, भाजी नाही ट्राय केलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. तेल गरम करून जिरं मोहरी त्यामध्ये तडतडली की त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती कांदा, लसूण आणि हिरवी मिरचीची, ती टाकायची आहे. छान त्याला शिजवायचं आहे. आपल्याला त्याचं पूर्ण कच्चं पण काढायचं आहे. थोडं कलर चेंज होईपर्यंत कंटिन्युअसली आपल्याला हलवत शिजवून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे, जेणेकरून कांदा जो आहे तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. कांदा व्यवस्थित शिजला गेला तर आपल्या भाजीला खमंग अशी टेस्ट येते. आता कांद्यामुळे आपल्या भाजीला जे आहे ते गोडवा येतो. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेसिक मसाले, म्हणजे हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला टाकणार आहे आपण आणि मिरेपूड टाकायचं आहे. बिलकुल स्किप करू नका, मिरेपूड अवश्य टाका. तुमच्याकडे जर मिरेपूड नसेल तर तुम्ही मिरे घेऊन ते कुटून त्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक बारीक टोमॅटो. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला ना ग्रेव्हीचं स्ट्रक्चर येते व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. व्यवस्थित परतून घेऊया. आता सुरुवातीला टाकायचं आहे आपल्याला मक्याच्या दाण्याची पेस्ट. आता याला पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं शिजवून घेऊया आपण त्याला. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर मक्याचे दाणे. आपण जे साईडला काढून ठेवले होते दाणे ते टाकायचे आहे. याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी, म्हणजे आपल्याला मक्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण कच्चे दाणे होते ते आपल्याला शिजवायचं आहे. त्यामध्ये शिजवण्यासाठी आपण थोडं पाणी घालणार आहे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं आणखी पाणी टाकून झाकण ठेवून याला छान शिजवायचं आहे आपल्याला. मस्त वाफ काढायचं, खमंग असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा. व्यवस्थित मका शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. व्यवस्थित परत परतून घ्यायचं आहे आपल्याला. मक्याचा दाणा आपल्याला दाबून बघायचा आहे व्यवस्थित शिजला गेला की नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मक्याची भाजी आहे गोड लागेल वगैरे वगैरे, नाही, बिलकुल गोड लागत नाही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बिलकुल पावभाजीच्या टेस्ट सारखी टेस्ट लागते आणि मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला शेवटी कोथिंबीर आणि गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे. अजिबात गोड लागत नाही ही भाजी. व्यवस्थित मस्त पैकीला शिजवल्यानंतर ती खमंग अशी पावभाजी सारखी भाजी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझी आजची मक्याच्या भाजीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. चपाती, परोठा, फुलक्या बरोबर सर्व करायची आहे आपल्याला भाजी. मस्त लिंबू पिळायचा आहे आणि चटोरा करायचा आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.